वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांनी घुसखोरी केली असून धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचा आरोप पवारांनी केला आणि त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी पवारांना उत्तर दिलं। शरद पवार धर्मच मानत नाही आणि त्यांचा वारकरी संप्रदायाशी संबंध नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। पाहूया। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांनी घुसखोरी केलेली असून 60% लोक धर्मांध शक्तींना बळ देण्याचं काम करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला। त्यानंतर सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेपासून काही वारकरी संप्रदायातील महाराजांनी पवारांवर निशाणा साधला। महिलांच्या सक्षमीकरणावर शरद पवारांनी लेख लिहिला। त्यात वारकरी संप्रदायात प्रतिगामींनी घुसखोरी केल्याची टीका केली। वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले। वारकरी संप्रदायात 60% लोक बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात, म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली। आता साधारणतः 40 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन, प्रवचन यातून पुरोगामी भूमिका मांडत असतात। त्याची अत्यंत गरज आहे। पवार साहेबांचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान असलं तरीही वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही। कारण ज्या प्रकारची चळवळ या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभी केली किंवा त्यांच्या अनुयायांनी उभी केली, ही चळवळ एक प्रकारे निधर्मी अशा प्रकारची चळवळ होती आणि त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केलं आहे की ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांचा जो सगळा पिंड आहे तो निधर्मी आहे। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले आणि आता 40-50 लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे। पण एक लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे तुमचं षडयंत्र मी शिजू देणार नाही। पण आज काही राजकीय लोक आणि राजकीय पक्ष व त्या राजकीय पक्षाला ताकद देणाऱ्या काही संघटना, त्या संघटनातली काही लोक जी प्रतिगामी विचाराची आहे ते मात्र वारकरी संप्रदाय व त्या परिसरामध्ये संक्रमण करत आहेत हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्याच्याबरोबर एकनाथ महाराज असतील, तुकोबाराया असतील, ह्या सर्व लोकांवर काही लोक तिथं बोललेले आहेत। वारकरी संप्रदायावर सुद्धा हल्ला करणारे आणि लाठीचार्ज करणारे हेच ते त्या ठिकाणी लोक आहेत जे आज पवार साहेबांवर त्या ठिकाणी टीका करत आहेत। त्यामुळे पवार साहेबांनी जे काय त्या ठिकाणी बोललेलं आहे ही खरी वस्तुस्थिती आज आहे। शरद पवारांच्या समर्थनात ठाकरेंची शिवसेनाही उतरली। भाजपला मदत होईल असा काही महाराजांकडून प्रचार सुरू आहे। कित्येक महाराज भाजपच्या पगारावर असल्याची घणाघाती टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनीही केली। वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात। कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चालला आहे त्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार किंवा त्यांच्यामध्ये असलेली ताकद ही डिवाइड करण्याचा जे काही प्रयत्न पवारसाहेब करतात असं करू नका। त्याच्यामध्ये जातीय काहीतरी घुसखोरी होईल आणि ते त्या ठिकाणी सुद्धा जातीयवाद होईल असं म्हणायला काही हरकत म्हणू नये। हे आताचे वारकरी, मी सगळ्याविषयी नाही बोलत आहे, परंतु काही वारकरी धर्माचा बुरखा घेऊन ज्या जात्यंध शक्ती आहे त्याचाच प्रचार करतात। स्पष्टच बोलायचं तर भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशाच पद्धत निवडणुकीत विधानसभेला तर पारापारावर जाऊन मुक्काम करून अशा काही भोंदू महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून, अशा प्रवचनाच्या माध्यमातून प्रचारच केलेला आहे ना। आता भारतीय जनता पार्टी अशा कित्येक महाराजांना पाळते, ते कित्येक महाराज पे रोलवर भारतीय जनता पार्टीचे आहे आणि शरद पवार साहेब बोलले काही चूक आहे असं मला नाही वाटत। शरद पवारांच्या बाजूनं महायुतीतले दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळही बोलले। अनेक क्षेत्रात पुरोगामी प्रतिगामी आहेत, हा प्रतिगामीपणा कमी केला पाहिजे असं मंत्री भुजबळांनी म्हटलंय। तर अनेक क्षेत्रामध्ये जे आहेत पुरोगामी आणि प्रतिगामी आहेतच, अनेक क्षेत्रात कधी एकच क्षेत्र आहे अशातला भाग नाही आहे।
वेगवेगळ्या ठिकाणी. पण म्हणून तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे कार्यक्रम आपण राबवायला पाहिजे की ज्यामुळे जो आहे हा प्रतिगामीपणा जो आहे हा कमी होईल. अत्यंत चुकीची अशा पद्धतीची बाईट आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये पुरोगामी आणि प्रतिगामीचा हा विषयच नाही. वारकरी संप्रदाय हा ज्ञानोबा आणि तुकोबारायांच्या विचाराच्या धारेवर चालणारा संप्रदाय. ह्या सगळ्या वारकरी संप्रदायावर ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या विचाराचा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळं पुरोगामी प्रतिगामीचा हा विषयच येत नाही. त्यांनी वारकरी संप्रदायाचा सगळ्या अंगाने अभ्यास करावा. वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी सांगतानाच शरद पवारांनी धर्मांध शक्ती हा शब्द वापरला. स्वाभाविक आहे, शरद पवारांच्या टार्गेटवर भाजपच आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.